कास पठार महाराष्ट्रातील निसर्गाचा अद्भुत ठिकाण. स्थान कास पठार, ज्याला फुलांचा पठार किंवा फुलांचा व्हॅली असेही म्हटले जाते, हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक सुंदर पठार आहे. हे सातारा शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. कास पठार हा पश्चिम घाटातील सह्याद्री उपक्लस्टरचा भाग आहे आणि 2012 मध्ये युनेस्को जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. फुलांचा सागर प्रत्येक वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत कास पठार विविध रंगांच्या आणि प्रकारांच्या वनस्पतींनी बहरते. या काळात, विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात, इरिओकॉलोन, युट्रिक्युलरिया, इम्पेशन्स, स्मिथिया इत्यादी दुर्मिळ आणि स्थानिक वनस्पतींनी पठार सजते. जैवविविधता कास पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींची प्रजाती आढळतात, ज्यात 624 प्रजाती रेड डेटा बुकमध्ये नोंदविल्या आहेत. त्यात 39 प्रजाती केवळ कास पठारावरच आढळतात. याशिवाय, या ठिकाणी विविध कीटक, फुलपाखरे, पक्षी आणि इतर प्राणी देखील आढळतात. पर्यावरणीय महत्त्व कास पठार हे एक अत्यंत नाजूक पर्यावरणीय क्षेत्र आहे. येथील मृदा पातळ आणि आम्लीय आहे, ज्यामुळे येथे फुलांची विविधता टिकून राहते. मात्र, वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे या परिसरावर दबाव वाढला आहे. त्यामुळे, पर्यटकांची संख्या प्रति दिवस 3000 पर्यंत मर्यादित केली गेली आहे, ज्यामुळे या परिसराचे संरक्षण सुनिश्चित होऊ शकते. कसे पोहोचाल? पुणे आणि मुंबई येथून कास पठार सहजपणे पोहोचता येऊ शकते. पुण्याहून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर हे पठार स्थित आहे. येथून सातारा शहरापर्यंत पोहोचून कास पठारपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे. सावधगिरी कास पठारावर फुलांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे, या परिसरात फुलांना तोडणे, पाऊल ठेवताना काळजी घेणे आणि कचरा न टाकणे आवश्यक आहे. तसेच, पर्यटकांनी फुलांच्या पायवाटांवरूनच चालावे आणि परिसराची स्वच्छता राखावी. कास पठार हे निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत ठिकाण आहे, जिथे निसर्गाच्या विविध रंगांची आणि रूपांची अनुभूती घेता येते. जर तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊ इच्छिता, तर कास पठार तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.